तर्कसंग्रह. काल आपण वायूचं लक्षण बघितल्यानंतर न्यायबोधिनीमध्ये अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव यांच्या लक्षणाचा विचार केला. बरोबर आहे की नाही? त्यात अतिव्याप्तीचं लक्षण केलं होतं. काय जी? अलक्षे लक्षण संभव. केलेलं लक्षण जर अलक्षावर जात असेल, लक्षावर जाऊन अलक्षावर जात असेल तर त्याला काय म्हणायचं जी? अतिव्याप्ती. असंभवाचंही लक्षण केलं होतं. काय? लक्षैक देशावृत्तित्वम. लक्ष, त्या लक्षाच्या एका देशावर लक्षण जात असेल, एका भागावर जात असेल, एका भागावर जात नसेल तर त्याला काय म्हणतात? अव्याप्ती. बरोबर आहे की नाही? आणि असंभव याचंही लक्षण केलं होतं. काय? लक्ष मात्रे कुत्रापि लक्षण असंभ्रम. लक्ष मात्रे म्हणजे यावत लक्षांच्या ठिकाणी जे आपलं लक्ष आहे त्या लक्षापैकी कुठंही लक्षणाचा समन्वय न होणं याला काय म्हणतात? त्यात अतिव्याप्तीचं उदाहरण दिलं होतं. शृंगित्वम गोहो लक्षणम. बरोबर आहे की नाही? जिला शिंग आहे तिला गाय असं म्हणावं, हे लक्षण केलं होतं. असंभव, असंभवाचं अव्याप्ती, अव्याप्तीचं काय उदाहरण दिलं होतं? नीलरूपवत्वम गोहो लक्षणम. नीलरूपवाली जी आहे तिला काय म्हणावं? गाय. हे लक्षण कसं आहे? अव्याप्ती दोषाने ग्रस्त आहे. असंभवाचं उदाहरण दिलं होतं. काय? गोहो लक्षणम. जिला एक खूर आहे तिला गाय म्हणतात. कोणत्याही गायीला एक खूर नसतं, लक्ष गाय आहे. कोणत्याच गायीच्या ठिकाणी लक्षणाचा समन्वय होत नाही आणि म्हणून लक्षण कसं झालं? असंभव दोषाने ग्रस्त झालाय, युक्त झालाय. बरोबर? हे झाले एक सामान्य रूपाने लक्षण, अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव. आता त्याच अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव यांचे निष्कृष्ट लक्षण देतात न्यायबोधिनीकार. कसे? निष्कर्षात्मक आहे की नाही, तात्पर्यात्मक विशेष लक्षण देतात. अर्थ तोच, उदाहरण तेच, फक्त शब्दांचा आकार बदलून बुद्धी विशद आहे की नाही, वैशद्यार्थम ही लक्षणं केल्या जात आहे की नाही, बुद्धीचा विकास होण्याकरिता. ठीक आहे, तर चला समजून घेऊया आपण. ध्यान द्या. पुस्तक बंद करा, 100% बंद करा. काही मध्ये फोन सुद्धा ठेवू नका. झालं, वया मात्र असू द्या. ठीक आहे ना? बघा, अतिव्याप्तीचं लक्षण केलं होतं. काय जी? अलक्षे लक्षण संभव. याला दुसऱ्या भाषेत आपल्याला बोलता येईल. काय? लक्ष वृत्तित्वे सती अलक्ष वृत्तित्वम. केलेलं लक्षण लक्षाच्या ठिकाणी जात असून अलक्षाच्या ठिकाणी जात असेल तर त्याला काय म्हणतात? अतिव्याप्ती. उदाहरण काय दिलं तर? शृंगित्वम गोहो लक्षणम. काय जी? शृंगित्वम गोहो लक्षणम. ध्यान द्या. शृंगित्व म्हणजे काय? शिंगवाली. गाय शिंगवाली असते की नाही? तर गायीच्या ठिकाणी लक्षण चाललं. बरोबर? म्हैस ते आपलं लक्ष आहे का? परंतु म्हशीला पण शिंग असतात ना. अर्थात केलेलं लक्षण जसं गायीवर समन्वित होत आहे तसं कुठं चाललं? म्हशीवर. म्हणजे काय झाली? लक्षणाची अतिव्याप्ती. बरोबर? लक्षण बोला. काय आहे? शृंगित्वम गोहो लक्षण. गायीचं लक्षण काय? लक्षण आहे गायीचं? शृंगित्वम गोहो लक्षण. अतिव्याप्ती दोषाने युक्त आहे, त्याचा विचार करायचा आपल्याला. तर शृंगित्व आहे की नाही, लक्षण झालं. लक्ष कोण आहे? बोला. गौ. लक्ष कोण आहे? लक्षता कुठं आहे? गायीच्या ठिकाणी. लक्षतावच्छेदक धर्म कोण? गोत्व. आणि म्हणून गायीच्या ठिकाणी असणारी लक्षता कोणत्या धर्माने अवच्छिन्न होणार? गोत्व धर्माने अवच्छिन्न होणार. कारण नियम गेलाय ना, यो धर्म यस्यावच्छेदकः स तद्धर्मावच्छिन्न. आहे की नाही? तिथे गेलं होतं ना. काय? लक्षतावच्छेदकम पृथ्वीत्वम चेत लक्षता पृथ्वीत्वावच्छिन्न. तसं इथं लक्षतावच्छेदकम गोत्वम चेत लक्षता गोत्वावच्छिन्न. गोत्व से अवच्छिन्न. तर लक्ष कोण? गौ. लक्षता गोनिष्ठा. लक्षता गौनिष्ठा. ठीक. लक्षतावच्छेदक गोत्व. ठीक आहे. आता दोन चित्र आपल्या समोर आणायचे बघा. ध्यान द्या.
एक गाय आणि एक म्हैस. काय जी? गाय आणि दिसले दोन. हा, शृंगित्व हे लक्षण आहे गायचं, हे विसरायचं नाही. तर शृंगित्व म्हणजे शिंगवाली. तर शृंगित्व हे लक्षण गायच्या ठिकाणी आहे की नाही? शृंगित्व हे लक्षण म्हशीच्या ठिकाणी आहे की नाही? ध्यान द्या, दोन्ही ठिकाणी आहे. काय? शृंगित्व. लक्षतावच्छेदक कोण आहे आपलं? गोत्व. गोत्व गायीच्या ठिकाणी आहे की नाही? म्हशीच्या ठिकाणी आहे का? नाही. एवढं लक्षात आलं की नाही? हा, मग गोत्व कुठं आहे? गायीच्या ठिकाणी. तिथं शृंगित्व पण आहे. तिथं शृंगित्व पण आहे. कुठं? गायीच्या ठिकाणी. एवढं लक्षात आलं की नाही? म्हणजे एक आधार, एक अधिकरण घेतली आपण गाय. त्या गायीच्या ठिकाणी दोन वस्तू राहू राहिल्या. कोण कोण? एक शृंगित्व, एक आहे गोत्व. एक आहे गोत्व आणि एक आहे शृंगित्व. मग गोत्व समानाधिकरण शृंगित्व आहे की नाही? बोला, आहे की नाही? गोत्व समानाधिकरण म्हणजे गोत्वाच्या अधिकरणात राहणार. गोत्वाचं अधिकरण कोण? गौ. त्याच ठिकाणी शृंगित्व आहे की नाही? आहे. ध्यान द्या. तर गोत्व समानाधिकरण शृंगित्व आहे की नाही? आहे. आणि गोत्वच काय आहे आपलं बरं? लक्षतावच्छेदक. मग गोत्व समानाधिकरण शृंगित्व असं म्हटल्यापेक्षा आपण वेगळ्या शब्दाचा प्रयोग करू शकतो. काय? लक्षतावच्छेदक समानाधिकरण शृंगित्व. काय जी? लक्षतावच्छेदक समानाधिकरण शृंगित्व आहे की नाही? बोला. लक्षतावच्छेदक कोण? गोत्व. त्याचा अधिकरण कोण? गौ. आणि तिथंच राहतं कोण? शृंगित्व. तर लक्षतावच्छेदक समानाधिकरण. लक्षतावच्छेदक गोत्व बोलायची गरज नाही आता, कारण आपल्याला माहित आहे लक्षतावच्छेदक कोण आहे आपल्या इथं? गोत्व. मग लक्षतावच्छेदक समानाधिकरण शृंगित्व आहे की नाही? आहे. एवढं लक्षात आलं. दोन चित्र आपण आपल्या समोर घेतले होते, एक गाईचं आणि एक म्हशीचं. तर गाईला घेऊन आपण विचार केला त्या लक्षणाचा, तर काय सापडलं आपल्याला? गोत्वा. काय? गोत्व समानाधिकरण. समानाधिकरण शृंगित्व. काय जी? गोत्व समानाधिकरण शृंगित्व. गायला समोर ठेवून, बरोबर, त्या गोत्वाचा उच्चारण न करता वेगळ्या शब्दाचं उच्चारण करून तेच वाक्य कसं बोलता येईल? लक्षतावच्छेदक समानाधिकरण शृंगित्व. शृंगित्वाच्या ठिकाणी लिहून घेऊन जायचं असतं. ठीक आहे ना जी? काय बोला पुन्हा? लक्षतावच्छेदक समानाधिकरण आहे शृंगित्व. बरोबर आहे की नाही? आता गाईला थोडं बाजूला ठेवा. दुसरं जे चित्र होतं कोणतं? म्हैस. तर म्हैसला समोर घ्या. घेतलं. आता म्हशीच्या ठिकाणी काय आहे बरं? शृंगित्व आहे. काय आहे? शृंगित्व आहे. आहे की नाही? गोत्व आहे का? नाही आहे. गोत्व आहे का म्हशीच्या ठिकाणी? नाही आहे. गोत्वाचा काय आहे? अभाव आहे. आहे की नाही? गोत्व कुठं राहतं? गायीच्या ठिकाणी. गाय आणि म्हैस दोन्ही एक आहेत का? नाही आहे. गायीचा आणि म्हशीचा काय आहे? भेद. काय आहे जी? भेद आहे. गायीचा म्हशीचा काय आहे? भेद. आता गायीचा भेद कुठं राहू राहिला? म्हशीच्या ठिकाणी. गायीचा भेद कुठं राहू राहिला? आणि त्या म्हशीच्याच ठिकाणी काय आहे? शृंगित्व. बरोबर आहे की नाही? म्हशीच्याच ठिकाणी काय आहे? शृंगित्व. मग आता म्हशीला घेऊन लक्षतावच्छेदक समानाधिकरण शृंगित्व आहे का? नाही आहे. मग काय आहे बरं? गोभेद समानाधिकरण शृंगित्व. काय जी? गोभेद समानाधिकरण शृंगित्व. आहे की नाही? गोभेद म्हणजे गायीचा भेद कुठं राहिला? म्हशी. त्याच म्हशीच्या ठिकाणी कोण आहे? शृंगित्व. अर्थात एक अधिकरण कोण झाले? म्हैस. आणि त्या म्हैस रूप एक अधिकरणाच्या ठिकाणी दोन वस्तू राहू राहिल्या. कोण कोण? गोभेद आणि शृंगित्व. बरोबर आहे की नाही? मग काय बनलं? गोभेद समानाधिकरण शृंगित्व. हे जमलं ना? आहे की नाही? मग आता ते आणि हे दोन्ही जोडून देऊ आपण एकत्र. आणि दोन्ही जोडण्याकरिता मधी सती सप्तमीचा प्रयोग करू. मग गायीचं चित्र समोर ठेवून काय वाक्य तयार झालं होतं? लक्षतावच्छेदक समानाधिकरण शृंगित्व आहे ना? शृंगित्वावरच घेऊन जायचं आहे. पण आता एक एक नाही न्यायचं, दोन्हीला जोडून न्यायचं आहे. आहे की नाही? आपल्याला रेल्वे पुण्याला पोहोच करायची आहे.
पण एक डबा आता पोहोचून आले, मग दुसरा डबा न्यायला आले, मग तिसरा डबा न्यायला आले, असं नाही करायचं. सारे डबे एकमेकाला काय करायचे आता जोडायचे आणि मग एकच मशीन लावून ओढून न्यायचं. कळलं की नाही? मग आता शृंगित्वाच्या ठिकाणी समन्वय करायचा आहे पहिल्या वाक्याचा पण, दुसऱ्या वाक्याचा पण, शृंगित्वाच्याच ठिकाणी. पण पहिलं वाक्य काय झालं? लक्षतावच्छेदक समानाधिकरण. शृंगित्व नाही. हा काय बोला पुन्हा? लक्षतावच्छेदक समानाधिकरण. सप्तमी जोडून द्या. समानाधिकरणत्वे सती. पुन्हा बोला. लक्षतावच्छेदक समानाधिकरणत्वे सती. झालं. पुढचं वाक्य काय म्हणलं होतं? गोभेद समानाधिकरण शृंगित्वम. गोभेद समानाधिकरण शृंगित्वम. एवढं झालं की नाही? तर मग बोला आता पहिल्यापासून जोडून. लक्षतावच्छेदक समानाधिकरणत्वे सती गोभेद समानाधिकरणम. गोभेद समानाधिकरणम. आहे की नाही? गोभेद समानाधिकरण झालं की नाही? कुठे गेलं? शृंगित्वाच्या ठिकाणी. हे दोन्ही पद शृंगित्वाच्या ठिकाणी गेले की नाही? बोला. पहिलं काय आहे? लक्षतावच्छेदक समानाधिकरण. कोण आहे असं? शृंगित्व. लक्षतावच्छेदक समानाधिकरण कोण आहे? शृंगित्व. पुन्हा गोभेद समानाधिकरण सुद्धा कोण आहे? शृंगित्व. लक्षात आलं की नाही? मग लक्षण बनलं ना? बोला पुन्हा एकदा लक्षण. लक्षतावच्छेदक समानाधिकरणत्वे सती गोभेद समानाधिकरणम शृंगित्वम. शृंगित्वम. लागलं जी? हा पुन्हा एकदा बोला लक्षण. लक्षतावच्छेदक समानाधिकरणत्वे सती गोभेद समानाधिकरणम शृंगित्वम. हा गोभेद समानाधिकरण शृंगित्वम. समान लागलं एवढं? आता ध्यान द्या. गौभेद. भेद म्हणजे काय? अन्योन्याभाव. भेद म्हणजे काय? अन्योन्याभाव. अभाव किती आहे माहितीये का? चार. कोण कोण? राग भाव, भाव, अन्योन्याभाव, अत्यंताभाव. किती प्रकारचे अभाव आहे? चार. ठीक आहे ना? ज्याचा तुम्ही अभाव सांगाल तो अभावाचा काय असतो? प्रतियोगी. ज्याचा अभाव सांगाल तो अभावाचा काय असतो? प्रतियोगी. जसं घटाभाव प्रतियोगी कोण? घट. आहे की नाही? आता या चार अभावापैकी प्राग भाव आणि प्रध्वंसा भाव हा कुठे राहतो? कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर त्या कार्याच्या उपादान कारणात राहतो. कोण? प्राग भाव. बरोबर. कळलं प्राग भाव? चला. प्रध्वंसा भाव कुठे राहतो? कार्य उत्पन्न झालंय परंतु ते नष्ट झालं आणि नष्ट झाल्यानंतर त्याचे जे अवयव आहे की नाही, उपादान कारण अवयव कार्याचे, त्याच्या ठिकाणी राहतो, अवयवामध्येच राहतो. कोण? दोन कळाले. अत्यंतभाव म्हणजे काय? जिथं जी वस्तू नाही तिथं तिचा काय असतो? अत्यंतभाव. पण भेद मात्र थोडा वेगळा आहे. भेद म्हणजे काय? अन्योन्याभाव. अन्योन्याभाव शब्दाचा पर्यायवाची शब्द आहे. कोण? भेद. अन्योन्याभाव म्हणजेच काय? भेद. भेद म्हणजेच काय? आता पहा, भूतलावर घट ठेवलेला आहे. काय जी? भूतलावर काय ठेवलेलं आहे? घट. तर त्या ठिकाणी घटाचा अत्यंतभाव आहे असं म्हणता येईल का? नाही. परंतु भूतलाच्या ठिकाणी घटाचा अन्योन्यभाव आहे की नाही? आहे. कळलं की नाही? भूतलाच्या ठिकाणी घटाचा काय आहे? अन्योन्यभाव म्हणजे भेद. बरोबर आहे की नाही? मग आता त्या अन्योन्यभावाचा प्रतियोगी कोण सांगा? घट. कारण ज्याचा अभाव तो प्रतियोगी. तर प्रतियोगी कोण आहे? घट. बरोबर. प्रतियोगिता कुठे? घटाच्या ठिकाणी. ध्यान द्या, प्रतियोगिता कुठे आहे? घटाच्या ठिकाणी. त्या घटाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रतियोगितेचा अवच्छेदक कोण? घटत्व. आहे की नाही? आणि मग काय? प्रतियोगितावच्छेदकम घटत्वम चेत प्रतियोगिता घटत्वावच्छिन्ना. ती घटनिष्ठ प्रतियोगिता, घटाच्या ठिकाणी राहणारी प्रतियोगिता कोणत्या धर्माने अवच्छिन्न होईल? घटत्वावच्छिन्न. मग काय म्हणता येईल बरं आपल्याला? घटत्वावच्छिन्न प्रतियोगितात अभाव. जय ध्यान द्या. काय? घटत्वावच्छिन्न प्रतियोगितात अभाव. बरोबर आहे की नाही? पुन्हा लक्ष द्या. अत्यंत भाव समजून घ्या एकदा. घटात्यंत भाव समजा.
भूतलावर घट नाही आहे. काय मग घटाचा घटाभाव काय आहे? घटाभाव. प्रतियोगी कोण? घट. घटाभाव हे जे वाक्य आहे यालाच आपण थोड्या वेगळ्या शब्दाने बोलू शकतो ना. काय बरं? घट प्रतियोगिताक अभाव. काय बोलता येईल? घट प्रतियोगिताक अभाव म्हणजे घट आहे प्रतियोगी ज्याचा असा अभाव. घट प्रतियोगिताक अभाव. बरोबर आहे की नाही? प्रतियोगिता कुठं आहे? घटाच्या ठिकाणी. प्रतियोगिता अवच्छेदक धर्म कोण? ती प्रतियोगिता कशी झाली? घटत्वाने अवच्छेद. आता 3 वाक्यात आपल्याला तो अभाव बोलायचा आहे. पहिलं वाक्य घटाभाव, बरोबर. त्यालाच काय बोललो आपण? घट प्रतियोगिताक अभाव. काय जी? घट प्रतियोगिताक अभाव. आता प्रतियोगिता अवच्छेद घटत्व आहे ना. मग घटत्वावच्छिन्न कोण? प्रतियोगिता. घटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अभाव. काय? घटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अभाव म्हणजे काय? घटत्वाने अवच्छिन्न आहे प्रतियोगिता ज्याची असा जो अभाव त्याला काय म्हणणार? घटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अभाव. एवढं लक्षात आलं की नाही? पटाभाव याला काय बोलता येईल? अगोदर पट प्रतियोगिताक अभाव. काय म्हणायचं? पट प्रतियोगिताक अभाव. नंतर पटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अभाव. काय? पटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अभाव. लक्षात आलं की नाही? मठाभाव. मठ प्रतियोगिताक अभाव. मठ प्रतियोगिताक अभाव. पुन्हा पटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अभाव. एवढं लक्षात आलं की नाही? बरोबर आहे ना. आता हे झालं कुठं? अत्यंत अभाव. आता अन्योन्य अभावाची 3 रीती आहे की नाही? भूतलाच्या ठिकाणी घट ठेवलेला आहे. त्या काळात सुद्धा भूतलाच्या ठिकाणी घटाचा काय आहे? अन्योन्य भाव. घट भूतलम न. घट आहे की नाही? भूतलम किंवा घट न असं करू शकतो आपण. भूतलम घट न. भूतल घट नाही म्हणजे अनुयोगी कोण झाला? भूतल. आणि अभाव कुणाचा? घटाचा. कोणता भाव? अन्योन्य भाव. त्या अन्योन्य भावाचा प्रतियोगी कोण? घट. या अन्योन्य भावाला सुद्धा म्हणजे या भेदाला सुद्धा आपण काय बोलू शकतो? घट प्रतियोगिताक अन्योन्य भाव. काय? घट प्रतियोगिताक अन्योन्य भाव. म्हणजेच काय? घट प्रतियोगिताक भेद. घट प्रतियोगिताक भेद म्हणा किंवा अन्योन्यभाव म्हणा, दोन्हीचा अर्थ एकच आहे की नाही? काय बोलणार? घटान्योन्य भाव, घट प्रतियोगिताक अभाव, अन्योन्यभाव. घट प्रतियोगिताक भेद. लक्षात नाही आलं? घट प्रतियोगिताक भेद आहे की नाही? त्यालाच आता 3ऱ्या वाक्यात काय बोलता येईल बरं? घटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक भेद. घटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक भेद म्हणजेच अन्योन्यभाव. घट आणखीन विस्तार करायचा घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ प्रतियोगिताक भेद, पण गरज नाही. घटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अन्योन्यभाव म्हणजेच कोण? भय. पुन्हा वाक्य पुरं बोलायचं. घटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक भेद. लक्षात आलं? एवढं ध्यान द्या. आता म्हैस समोर घ्या. आणली. म्हशीच्या ठिकाणी शिंग आहे की नाही? म्हणजे शृंगित्व आहे. आणि त्याच म्हशीच्या ठिकाणी अजून काय घेतलं होतं आपण? गोभेद. काय जी? गोभेद आहे की नाही? गोभेद म्हणजे काय? गौचा अन्योन्यभाव. बरोबर. भेद. त्या भेदाचा प्रतियोगी कोण? गौ. बरोबर आहे. गौ ना. गौ गाईचा भेद कुठं आहे? म्हैस म्हणजे गाय आहे का? गाय वेगळी आहे, म्हैस वेगळी आहे. अहो ती गाय आहे, ही म्हैस आहे. गायीचा भेद कुठं राहिला? भेद म्हणजेच कोण? अन्योन्यभाव. म्हणजे गायीचा अन्योन्यभाव आहे की नाही? गायीचा अन्योन्यभाव कुठं? ठिकाणी. अनुयोगी कोण झाला? म्हैस. प्रतियोगी कोण आहे? गाय आहे की नाही? कोणता भाव? अन्योन्यभाव आहे की नाही? गौचा अन्योन्यभाव. गोर न इत्याकारक अन्योन्यभाव. बरोबर. आता या अन्योन्यभावाचा म्हणजे भेदाचा प्रतियोगी कोण? गो. प्रतियोगिता कुठे? गायीच्या ठिकाणी. प्रतियोगिता अवच्छेदक कोण? गोत्व. आणि म्हणून गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता. काय झाली? गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता आहे ना? गोत्वावच्छिन्न प्रतियोगिताक भेद. बरोबर. काय बोलता येईल आपल्याला वाक्य आता? हे गोत्वावच्छिन्न
प्रतियोगिता भेद. एवढं कळलं ना. चला, हे हा विचार करण्याच्या अगोदर आपण एक वाक्य बनवलं होतं बघा सर्वात अगोदर. गोभेद समानाधिकरण शृंगित्व. गोभेद समानाधिकरण शृंगित्व. गोभेद कुठं आहे? तिथं शृंगित्व आहे ना. दोन्हीचं अधिकरण एक. कोण? म्हैस. कोण दोघं? म्हशी ठिकाणी राहू राहिले. शृंगित्व एक. गोभेद. गोभेद समानाधिकरण शृंगित्व आहे की नाही? लक्षात आलं एवढं. आता गोभेद समानाधिकरण शृंगित्व याच वाक्याला आपल्याला थोडं दुरुस्त करून व्यवस्थित करून काय बोलता येईल बरं? गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता भेद समानाधिकरण शृंगित्व. पुन्हा एकदा. गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता भेद समानाधिकरण शृंगित्व. भेद समानाधिकरण शृंगित्व. ठीक आहे ना जी? लक्षात आलं? पुन्हा एकदा बोला. गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता समानाधिकरण शृंगित्व. लागलं? आता ध्यान द्या, आहे की नाही? आता जोडू मागची कडी आणि ही कडी. माग काय बोललो होतो आपण? गाईला घेऊन, गाईला समोर ठेवून गोत्व समानाधिकरण शृंगित्व. गोत्वाला घेतलं होतं, पण गोत्व आपलं काय आहे? लक्षतावच्छेदक. म्हणून काय बोलता येईल? लक्षतावच्छेदक समानाधिकरण शृंगित्व. एवढं आहे की नाही? हे एक बाजू. काय काय? लक्षतावच्छेदक समानाधिकरण शृंगित्व. बरोबर आहे की नाही? हे एक बाजू झालं. इकडे काय झालं आता दुसरं? गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता भेद समानाधिकरण. आहे की नाही? लागलं एवढं? पुन्हा एकदा बोला. गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता भेद समानाधिकरण शृंगित्व. लागलं की नाही? चला, आता दोन्ही मिळून एकदा बोलू. काय? लक्षतावच्छेदक समानाधिकरणत्वे सती गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता भेद समानाधिकरणम. समानाधिकरणम झालं एवढं. शृंगित्व आपोआप पाहिजे. लक्षात आलं? पुन्हा एकदा. लक्षतावच्छेदक समानाधिकरणत्वे सती गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता भेद समानाधिकरणम. है की नाही? पुन्हा एकदा. लक्षतावच्छेदक. बरोबर आहे, बोला. लक्षतावच्छेदक समानाधिकरणत्वे सती गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता भेद समानाधिकरणम. झालं ना एवढं? ध्यान द्या. गोत्वावच्छिन्न प्रतियोगिताक भेद असं म्हटलं ना आपण. पण गोत्व काय आपलं? लक्षतावच्छेदक. गोत्व काढू आणि तिथं काय करू? लक्षतावच्छेदक. आतापर्यंत काय बोललो आपण? गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता. फक्त गोत्व काढायचं. अवच्छिन्न प्रतियोगिता ते सारं तसंच. गोत्वाच्या जागेवर काय टाकायचं? लक्षतावच्छेदका. काय? लक्षतावच्छेदक कोण आहे आपलं? गोत्व आहे. काय आहे? गोत्व आहे. मग काय बोलणार? लक्षतावच्छेदक समानाधिकरण. असं घ्या. गोत्वा नाही, प्रतियोगिता भेद घ्यायचा ना. काय लक्ष नाही? बोला. गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता भेद घेतलं होतं ना, तर गोत्व काढायचं आणि काय टाकायचं? लक्षतावच्छेदक. अवच्छिन्न तसंच ठेवायचं पुढं. अवच्छिन्न प्रतियोगिता भेद. आहे की नाही? पहिलं बोला गोत्व घेऊन. हा. गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता भेद समानाधिकरण. गोत्व काढा. काय वाचावर नसतं? गोत्व काढूनच वाचा फक्त. अवच्छिन्न प्रतियोगिता भेद समानाधिकरण. काय काय? अवच्छिन्न प्रतियोगिता भेद समानाधिकरण. गोत्व काढलं त्यांच्या जागेवर टाका लक्षतावच्छेदक. लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिता भेद समानाधिकरण. काय काय? लक्षतावच्छेदकावच्छिन्न जोडून द्यायचं. लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिता भेद समानाधिकरण. लागलं? मग आता पुन्हा बोला. पहिलं झालं. लक्षतावच्छेदक समानाधिकरणत्वे
ते सती लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिताक भेद समानाधिकरणम. लागलं. समानाधिकरण त्याचाच भाव आहे सामानाधिकरण्य. त्यालाच काय म्हणायचं? समानाधिकरण. समानाधिकरणच्या ऐवजी बोलू आपण सामानाधिकरण्य. ठीक आहे, बोला आता पुन्हा. लक्षतावच्छेदक सामानाधिकरण्यत्वे सती लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिताक भेद समानाधिकरण्यम. ते सामानाधिकरण्य कुठं गेलं? शृंगित्वाच्या ठिकाणी. लक्षात आलं की नाही? बोला. लक्षतावच्छेदक सामानाधिकरण्यत्वे सती लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिताक भेद समानाधिकरण्यम. शृंगित्व. लक्षात आलं? हे झालं लक्षण कशाचं? अतिव्याप्तीचं आहे की नाही? शृंगित्व हे लक्षण आहे, ते अतिव्याप्ती दोषाने ग्रस्त आहे आणि म्हणून त्या लक्षणाचं लक्ष कोण आहे? शृंगित्व. शृंगित्वा ठिकाणी लक्षणाचा काय झाला? समन्वय झाला की नाही? हा. आता पुस्तक काढा, पान नंबर 13. सापडलं? हा. पुढे अतिव्याप्ती अव्याप्ती असंभवानाम. सापडलं का? अतिव्याप्ती अव्याप्ती असंभवानाम निष्कृष्ट लक्षणाने तू. अतिशय उत्कृष्ट श्रेष्ठ लक्षण तर सांगतात. काय? वाचा. लक्षतावच्छेदक समानाधिकरणत्वे सती लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिताक भेद समानाधिकरण्यम अतिव्याप्ती. कळलं? देखील ध्यान द्या. तुमच्या पुस्तकामध्ये समानाधिकरणत्वे सती असं आहे की नाही? लक्षतावच्छेद समानाधिकरणत्वे सती आहे की नाही? ती बी ठीक आहे, पण सामानाधिकरणे जर घेतलं तर मग काय होणार? सामानाधिकरणे असं घ्यायचं. करण्य. पण सामानाधिकरणे करत असले तर, समानाधिकरण घेत असले तर समानाधिकरणत्वे सती. ठीक आहे, ठीक आहे ना? आणि जर सा घ्यायचं असेल तर सामानाधिकरण्ये सती. सामानाधिकरण्य असून असा अर्थ आहे. मग आता वाचा बरं. लक्षतावच्छेदक सामानाधिकरण्ये सती लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिताक भेद समानाधिकरण्यम अतिव्याप्ती. कळलं? चला वहीवर लक्षण लिहून काढा. 2 पानं घ्या, समोर समोर पेज, दोन्ही पेज कोरे पाहिजे दोन्हीकडचे. आणि लक्षण एकाच वेळेत द्यायचं, पुढच्या पानावर गेलं तरी चालेल. पटापटा लिहा, पाहून लिहा. झालं? लक्षतावच्छेदक सामानाधिकरण्ये सती लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिताक भेद सामानाधिकरण्यम अतिव्याप्ति. झाली अतिव्याप्ती. लक्षण लिहिलं. लिहिलं का? वाचा. वाचा, वाचून काढा लिहिलेलं लक्षण. लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सती सामानाधिकरण्ये सती लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिताक भेद सामानाधिकरण्यम अतिव्याप्ति. बरोबर? हा, सारे मिळून बोला एकदा पुन्हा लक्षण. लक्षतावच्छेदक सामानाधिकरण्ये सती लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिताक भेद सामानाधिकरण्यम अतिव्याप्ति. झालं एवढं? आता सतीपर्यंत जी पद आहे ना, सतीपर्यंत त्याला अधोरेखा करा. लक्षतावच्छेदक सामानाधिकरण्ये सती इथपर्यंत
सती पण घ्यायचं. हा चालेल. झालं. हा आता त्याच्या खाली बाण द्या. दिला बाण. बाण त्याच्या खाली, बाणाच्या खाली 3 ओळी सोडून, 3-4 ओळी सोडून त्या सरळ बाणाच्या खाली लिहायचं, पण 4 ओळी सोडून लिहायचं. काय लिहायचं? लिहा गौ. या गो लिहिलं गो. ठीक आहे. आता बाण होता ना, बाण, त्या बाणाच्या खालच्या ओळीवर, पण बाणाच्या खाली नाही, त्याच्या मागच्या बाजूला पलीकडं सुरुवातीला हा काय लिहायचं? लिहा गोत्व. लिहा गोत्व. लक्षात आलं कुठले ते? गोत्व. बरोबर. त्याच ओळीवर म्हणजे बाणाच्या खालच्याच ओळीवर पण इकडच्या बाजूला, आता बाणाच्या इकडच्या बाजूला काय लिहायचं? शृंगित्व. शृंगित्व झालं. चला, शृंगित्वापासून बाण घेऊन जायचा गोच्या ठिकाणी. शृंगी गायकडे बाण दाखवायचा, उलटाने दाखवायचं, गायकडे दाखवायचं, गायकडे न्यायचं. गायकडे बाण नेलाय ना आपण, गायकडे जाईल ना तो, मागच काही झालं. हा त्याचप्रमाणे गोत्व तिथून बाण न्यायचा कुठं? गोच्या ठिकाणी. लक्षात आलं जी? चला, हे पहिल्या सतीपर्यंतची आकृती झाली. बरोबर. 2 गोष्टी एका ठिकाणी राहून राहिल्या. कोण कोण? गोत्व आणि शृंगित्व. तर दोघांचं अधिकरण कोण आहे? गौ. सापडली का? सांगितलं होतं ना, गाईचं गाईला डोळ्या समोर आणायचं. सापडली गौ. तिथं कोण आहे? गोत्व. आणि तिथंच कोण आहे? आहे की नाही? आणि गोत्वच काय आहे आपलं? लक्षतावच्छेदक. पहिलं लक्षणातलं पहिलं सतीपर्यंतचं पद काय आहे? लक्षतावच्छेदक सामानाधिकरण्ये सती. लक्षतावच्छेदक कोण? गोत्व. गोत्वाचं अधिकरण कोण? गौ. त्याच अधिकरणात आहे नाही राहू राहिलं कोण? शृंगित्व. अर्थात सामान गोत्वाचं सामानाधिकरण कुठं गेलं? शृंगित्वाच्या ठिकाणी. गोत्वाचं सामानाधिकरण कुठे गेलं? शृंगित्वाच्या ठिकाणी. बघा, चटाई आहे, चटाईवर तुम्ही दोघं बसला आहात, आहे की नाही? तर तुमच्या दोघांचं अधिकरण कोण आहे? चटाई आहे. तुम्ही दोघं समानाधिकरण झाले म्हणजे दोघांचं अधिकरण एक आहे. आणि तुमच्या दोघातला संबंध काय? सामानाधिकरण्य. तुमचं सामानाधिकरण त्याच्याबरोबर, त्याचं सामानाधिकरण तुमच्याबरोबर. बरोबर. सामानाधिकरण्य नाम एकाधिकरण वृत्ती. ठीक आहे ना जी? मग आता पहा, गोत्वाचं जे अधिकरण आहे तेच अधिकरण शृंगित्वाचं आहे की नाही? मग पहिला पद लागलं की नाही? बरोबर. बोला काय काय पहिलं? सामानाधिकरण्ये सती. बरोबर आहे की नाही? आता दुसरं चला इकडं, पुढच्याकडं अधोरेखा करा. सतीच्या पुढं सतीला जोडायचं नाही, ते वेगळंच ठेवायचं. सतीला सोडून पुढं. हा पुढं पूर्ण. हा लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिताक भेद सामानाधिकरण्यम याला. एवढे आला. लक्षात आलं? आता मध्यभागी बाण द्या, खाली ओढायचा बाण थोडासा. झालं. त्या बाणाच्या खाली 4 ओळी सोडून लिहा म्हैशी. लिहिलं. हा आता बाणाच्या खालच्या ओळीवर, पण बाणाच्या खाली नाही, पूर्व सुरुवातीच्या भागाला लिहा गोर न. गोहो न. आणि त्याच ओळीवर पुढं लिहायचं बाणाच्या इकडच्या बाजूला शृंगित्व. आता त्या शृंगित्वाचा पासून बाण न्या म्हैशीपर्यंत आणि गोर न तिथून बाण आणा म्हैशीपर्यंत. बरोबर. तुम्हाला सांगितलं होतं एक म्हशीचं चित्र समोर ठेवा म्हणून. सापडली होती ना? हा. त्या म्हशीच्या ठिकाणी आता कोण 2 धर्म आहेत? गोर्ण म्हणजे काय बरं? गाईचा भेद कुठं आहे? म्हशीच्या ठिकाणी. आणि त्याच म्हशीच्या ठिकाणी काय आहे? शृंगित्व आहे. बरोबर आहे की नाही? मग गोर्ण हा जो भेद आहे
त्या भेदाचा प्रतियोगी कोण? गो. बरोबर आहे. प्रतियोगी कोण आहे? गो. प्रतियोगिता गायीच्या ठिकाणी, प्रतियोगितावच्छेदक गोत्व. मग त्या भेदाला काय म्हणता येईल बरं? गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता भेद. काय म्हणता येईल? गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता भेद. भेद. बरोबर. गोत्वावच्छिन्न प्रतियोगिता भेद. परंतु ते गोत्वच काय आपलं? लक्षतावच्छेदक आहे की नाही? मग काय बोलता येईल बरं? लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिता भेद. गोत्वावच्छिन्न, अवच्छिन्न होतं नाही, अवच्छिन्न प्रतियोगिता भेद तसंच ठेवायचं. गोत्व काढून काय टाकलं? लक्षतावच्छेदक. जोडा त्याला. लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिता भेद. आणि त्या भेदाचं सामानाधिकरण सुद्धा कुठे गेलं? शृंगित्वाच्या ठिकाणी. दोन्ही पद गेली की नाही? कुठं? शृंगित्वाच्या ठिकाणी. अर्थात शृंगित्व हे लक्षण कसं झालं? अतिव्याप्ती दोषाने ग्रस्त झालं. बरोबर आहे की नाही? मग आता तुम्हाला लक्षण पाठ करायची गरज नाही. फक्त दोन चित्र समोर ठेवायचे, गाय आणि म्हैस. गायच्या ठिकाणी काय काय आहे? गोत्व, शृंगित्व. गोत्व म्हणजे काय? लक्षतावच्छेदक. लक्षतावच्छेदक सामानाधिकरण्ये सती. आलं. आता म्हैशीला समोर आणायचं. म्हैशीच्या ठिकाणी काय आहे? गोभेद. त्या गोभेदालाच आपण काय म्हणलो? लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिता भेद. भेदच. आणि त्यात भेदाचं सामानाधिकरण कुठे गेलं? शृंगित्वाच्या ठिकाणी. बरोबर. मग आता बोला बरं लक्षण. लक्षतावच्छेदक सामानाधिकरण्ये सती लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिता भेद सामानाधिकरण्यम अतिव्याप्ती. झालं कंठस्थ? बघा आता कंठस्थ करायला काही वेळ लागला का? एका सेकंदात झालं की नाही? आणि ते तसं पाठ करायला किती वेळ लागला असतं मग? आणि लक्षात समजलं की नाही? पण बुद्धीत बसलं ना? बोला एकदा लक्षात. लक्षतावच्छेदक सामानाधिकरण्ये सती लक्षतावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगिता भेद सामानाधिकरण्यम अतिव्याप्ती. झालं अतिव्याप्ती. आता पुढे जाऊया अव्याप्तीचं लक्षण. याला विसरून जा. ठीक आहे. आता हे जे 4 ओळीचे खाली लिहिलं होतं ना, तर बाण मारा, पूर्ण रेष मारा होईवर. कारण तिथून खाली दुसरा आपल्याला अव्याप्तीचा विचार करायचा आहे. हे झालं अतिव्याप्तीचं. त्याला नाव द्या बरं. अतिव्याप्ती. चला. काय झालं? कस काय विसरा? गायला समोर आणायचं डोळ्याच्या. नाही. थोडा वेळ विसरून जायचं. अव्याप्ती डोक्यात घुसते. मग दोन्ही घुसल्या का? मग दोन्हीला स्मरण करायचं. आणि मग असंभव. ठीक आहे. काहीच अवघड नाही. ध्यान द्या फक्त. आता पुस्तकात पाहायचं नाही. पुस्तकात पाहिलं गडबड होती. थोडा वेळ पुस्तक बंद केले तरी चालेल. ठीक आहे ना? आता पहा, हे समजून सांगत होतो तेव्हा जर तुम्ही पुस्तकात वाचत राहिले असते लागलं असतं का? नाही. आता पुस्तकात निवड लागते की नाही? म्हणून पुस्तक बंद. चला. अव्याप्तीचं लक्षण केलं होतं काल. काय केलं बरं? लक्षाच्या एका देशावर लक्षण न जाणं, त्याला काय म्हणायचं? असंभव. अव्याप्ती. बरोबर आहे. जागे आहे सारे. काय म्हणायचं त्याला? अव्याप्ती. उदाहरण काय दिलं अव्याप्तीचं? आहे की नाही? चला. लक्षण केलंय गायचं काय? नील रूपवत्वम गो लक्षणम. बरोबर आहे की नाही? नील रूप वाली जी आहे तिला म्हणायचं काय? गाय. बरोबर. लक्ष कोण? लक्षता कुठे? गायच्या ठिकाणी. लक्षतावच्छेदक कोण? गोत्व. एवढं कळलं ना? लक्षण काय आहे? नील रूप. ठीक आहे. आपलं लक्ष एखादी कोणती तरी गाय आहे का साऱ्याच गायी आहे? साऱ्याच गायी आहे. जर साऱ्याच गायी लक्ष आहे तर लक्षण एका गायीवर गेलं पाहिजे का साऱ्याच गायीवर गेलं पाहिजे? साऱ्याच गायीवर गेलं पाहिजे. जर समजा एखाद्या गायीवर लक्ष नाही गेलं तर त्याला काय म्हणणार आपण? मग अव्याप्ती म्हणणार. बरोबर आहे की नाही? समजा आता गाय तुम्ही डोळ्यासमोर आणा. नीळ गाय, काळी गाय. काळी गाय डोळ्यासमोर आणायची. सापडली? हा. कपिला गाय. तिच्या ठिकाणी नीलरूपवत्व म्हणजे नीलरूप आश्रयत्व, नीलरूपवत्व त्याला म्हणतात. आहे की नाही? आहे. बर आहे की नाही? त्याच गायीच्या ठिकाणी आपला लक्षतावच्छेदक धर्म आहे की नाही? आहे. म्हणजे काय आहे? गोत्व आहे आणि नीलरूपवत्व आहे. बरोबर आहे की नाही? मग आता या दोन गोष्टीला घेऊन
आपल्याला एक वाक्य बनवता येईल ना? काय बरं? गोत्व समानाधिकरण नीलरूपवत्व. काय जी? गोत्व समानाधिकरण नीलरूपवत्व. एवढं झालं ना? गोत्व काय आपलं? लक्षतावच्छेदक. मग आता वेगळ्या शब्दात काय बोलता येईल? लक्षतावच्छेदक समानाधिकरण नीलरूपवत्व. म्हणजे लक्षतावच्छेदक जे गोत्व त्याच्या अधिकरणात राहणार आहे कोण? नीलरूपवत्व. दोघांचं समानाधिकरण आहे. मग आता समानाधिकरण न म्हणायच्या ऐवजी समानाधिकरण न्यायचं कुठं? नीलरूपवत्वाच्या ठिकाणी. मग काय बोलता येईल? लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सती. है की नाही? लक्षतावच्छेदक समानाधिकरण्य स्वतंत्र जोडून घ्या, एकदा अलग करून घ्या. काय काय? लक्षतावच्छेदक समानाधिकरण्य. एवढं लागलं. आता नीळ गाय थोडी बाजूला ठेवा. ठेवली. सफेद गाय डोळ्यासमोर आणा. पांढरी गाय है की नाही? पंढरपूरला भेटते जास्त करून. त्या भागात जास्ती गाय आहे पांढऱ्या खिल्लारी. ठीक आहे ना? सापडली. त्या गायीच्या ठिकाणी गोत्व आहे की नाही? बोला. आहे. गोत्व म्हणजे काय? लक्षतावच्छेदक आहे ना? बर, त्या गायीच्या ठिकाणी, सफेद गायीच्या ठिकाणी नीलरूप आहे का? नाही. नीलरूपवत्व आहे का? मग काय आहे? नीलरूपवत्वाचा अभाव. काय जी? नीलरूपवत्वाचा अभाव. ध्यान द्या. आता गाय घेतली कोणती? सफेद गाय. विसरायचं नाही. कोणती गाय घेतली? तिथं दोन धर्म पाहिजे आपल्याला. कोण कोण? एक आहे गोत्व, लक्षतावच्छेद गोत्व. सफेद गाय ठिकाणी आहे ना? त्याच गायीच्या ठिकाणी नीलरूपवत्वाचा काय आहे? अभाव आहे. एका अधिकरणात राहणारे दोन पदार्थ सापडले. एक अधिकरण कोण घेतलं? सफेद गाय. एक अधिकरण कोण आहे? सफेद गाय. तिथं राहणाऱ्या त्या दोघांपैकी पहिला गोत्व, दुसरा नीलरूपाचा अभाव. बरोबर आहे की नाही? सापडलं ना? मग काय म्हणता येईल आपल्याला? गोत्व समानाधिकरण नीलरूपाभाव. काय जी? गोत्व समानाधिकरण नीलरूपाभाव. नीलरूपाचा काय आहे? अभाव आहे. सापडलं एवढं. आणि गोत्व काय आपलं? लक्षतावच्छेदक आहे. गोत्व काय आहे जी? लक्षतावच्छेदक आहे. बरोबर आहे की नाही? मग काय म्हणता येईल बरं? लक्षतावच्छेदक समानाधिकरण नीलत्वाभाव. नीलरूप काय नाही? नीलाभाव म्हणा किंवा नीलरूपत्वाभाव. नीलरूपवत्वाचा अभाव. नीलरूपवत्व म्हणजेच नील. ठीक आहे ना जी? लक्षात आलं? काय वाक्य तयार झालं? बोला. लक्षतावच्छेदक समानाधिकरण नीलरूपवत्वाभाव. आहे की नाही? पण आपल्याला न्यायचं कुठं आहे? नीलरूपवत्वाच्या ठिकाणी. पण चाललं कुठं? अभावाच्या ठिकाणी. मग एक काम करू, त्या अभावाचा प्रतियोगी बोलू. है की नाही? त्या अभावाचा काय पाहिजे आपल्याला? बरोबर आहे की नाही? मग काय होईल? लक्षतावच्छेदक समानाधिकरण अभाव प्रतियोगित्वम. बोला. लक्षतावच्छेदक समानाधिकरण अभाव प्रतियोगित्वम. है की नाही? लक्षतावच्छेदक कोण? गोत्व. त्याचा अधिकरण सफेद गाय. तिथं राहणारा अभाव नीलरूपवत्वाभाव. त्या नीलरूपवत्वाभावाचा प्रतियोगी कोण? नीलरूपवत्व. नीलरूपवत्वाभाव प्रतियोगी कोण? नीलरूपवत्व. तेच आपलं लक्षण आहे ना? गेलं लक्षण. अव्याप्तीचं लक्षण समन्वय झालं आहे की नाही? लक्षण गेलं. कळलं की नाही? कळला. अर्थ कळला. चला मग आता पुन्हा बोला. काय? लक्षतावच्छेदक समानाधिकरण अभाव. आहे की नाही? नीलरूपत्वाभाव असा नीलरूपत्वाचा उल्लेख न करता, कारण कुठे नीलरूपाचा अभाव असेल, कुठे दुसऱ्या ठिकाणी अव्याप्ती येईल. नुसता काय बोलू आपण? अत्यंताभाव. काय म्हणू? अत्यंताभाव. आणि त्या अत्यंताभावाचा प्रतियोगी कोण? नीलरूपवत्व. अत्यंताभाव शब्दाने तोच घ्यायचा आपल्याला. नीलरूपवत्वाचा अत्यंताभाव. मग वाक्य काय झालं? बोला. लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगित्वम. प्रतियोगिता कुठे गेली? नीलरूपत्वाच्या ठिकाणी. बरोबर. आता दोन्ही जोडूया. म्हणजे निळ्या गाईला घेऊन जे समानाधिकरण्य केलं होतं आणि आता सफेद गाईला घेऊन जे समानाधिकरण्य केलं, दोन्हीला जोडायचं. अगोदर निळ्या गाईचं बोलायचं. काय होईल? लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सती किंवा समानाधिकरण्ये सती
लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगितम अव्याप्ति. अव्याप्ते हे लक्षण. लक्षात आलं जी? बोला एकदा. लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सति लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगित्वम. इथं समानाधिकरण बोलायचं, कारण लक्षतावच्छेदक धर्म जो गोत्व, सफेद गायच्या ठिकाणी राहणारा गोत्व, त्याच्या समानाधिकरण आहे कोण? अभाव. समानाधिकरण अभावा ठिकाणी नाही न्यायचं आपल्याला, प्रतियोगित तिकडे जायचंय ना. समानाधिकरण कोण झालं? अत्यंताभाव आहे की नाही? चला मग बोला. लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सति लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगित्वम अव्याप्तेः लक्षणम्. लक्षात नाही आलं? चला सारे मिळून. लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सति लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगित्वम अव्याप्तेः लक्षणम्. झालं? लिहून काढा लक्ष. एकाच वेळेत लिहा. झालं? लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सति लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगित्वम. लिहून तर काढा जसं आहे तसं. झालं? नंतर दुरुस्त करा काय असेल ते. त्याला नाव द्या शीर्षक वर, अव्याप्ती. तर झालं लिहून. पटापटा लिहायची, इतका वेळ लावायचा. लिहायचा अभ्यास करावा लागणार तुम्हाला इथून पुढं. हा लिहिता आलं पाहिजे. प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस कशी करायची? एखाद्याला म्हणायचं तू वाच वळी, मला लिहाय सांग, मी लिहितो. त्याच्याशी रोज 2 तास प्रॅक्टिस करायची महिनाभर. झालं लिहून? हा बोला बरं सारे मिळून एकदा बोला. लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सति लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगित्वम. ठीक. अव्याप्ती पुन्हा एकदा. लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सति लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगित्वम. झालं? चला सतीपर्यंत अधोरेखा करा. लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सति इथपर्यंत केलं. बाण द्या. बाणाच्या खाली 4 ओळी सोडून लिहा नीलगौ. नीलगौ. त्याच्या खाली कंसात काळी गाय. लक्षात नाही येणार नीलगौ म्हणजे काय? काळी गाय. कळलं? आता बाणाच्या खालच्या ओळीवर, परंतु सुरुवातीला बाणाच्या खालीच नाही लिहायचं, सुरुवातीला इकडं काय लिहिणार? गोत्व. बरोबर. आणि त्या बाणाच्याच म्हणजे त्या गोत्वाच्याच लाईनला बाणाच्या इकडच्या बाजूला लिहा काय? नीलरूपवत्व. नीलरूपवत्व. ठीक. त्या नीलरूपवत्वापासून नीलगौ पर्यंत बाण घेऊन जा आणि तिकडून गोत्वापासून नीलगौच्या ठिकाणी बाण घेऊन जा. आता इथं दोघांचं अधिकरण एक झालं. बरोबर? कोण दोघांचं एक अधिकरण कोण आहे इथं? नीलगौ. कोणाकोणाचं अधिकरण आहे? गोत्व आणि नीलरूपवत्व. गोत्वच काय आपलं? लक्षतावच्छेदक आहे. बरोबर? मग एक पद तयार झालं. सतीपर्यंत काय? लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सति गेलं. चला इकडं आता पुढे, सतीच्या पुढे पुढचा जो भाग आहे लक्षणाचा, त्याला अधोरेखा करा.
लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगित्व. ठीक आहे जी. अधोरेखा कुठपर्यंत करायची? नाही, थोडी कम करावं लागेल, सांगतो. लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव, भावपर्यंत, अत्यंताभावापर्यंत, तिथून कट करा. प्रतियोगी शिल्लक ठेवा. ठीक आहे जी. लिहिलं. मध्यभागी बाण द्या. त्या बाणाच्या खाली 4 ओळी सोडून लिहा श्वेत गौ. त्याच्या खाली कंसात लिहा पांढरी गाय. ठीक. जो बाण दिला होता आत्ता, त्या बाणाच्या खालच्या ओळीवर पण अगोदरच्या बाजूला पूर्व भागात लिहा काय? गोत्व. आणि त्याच लाईनला लिहा नीलरूपवत्वा भाव. पुढच्या साईडला नीलरूपवत्वा भाव. त्या नीलरूपवत्वा भाव पासून बाण घेऊन जा श्वेत गाईपर्यंत, आणि तिकडून गोत्वापासून सुद्धा बाण आणा. कुठं? श्वेत गाईपर्यंत. झालं. आता इथं एक अधिकरण कोण झाली? श्वेत गाय. बरोबर. कोण कोण राहू राहिले तिथं? गोत्व, नीलरूपवत्वा भाव. दोघं काय झाले? समान अधिकरण आहे. बरोबर आहे की नाही? आता लक्षणामध्ये जो प्रतियोगी शब्द राहिलाय ना, त्याचा विचार करूया. आता आपण तुम्ही नीलरूपवत्वा भाव लिहिला खाली, कुठं लिहिलंय? एक अधिकरण दाखवताना श्वेत गाईच्या ठिकाणी 2 धरण आहे. कोण कोण? गोत्व. दुसरं नीलरूपवत्वा. तर नीलरूपवत्वा भाव आहे ना, त्याच्याच लाईनवर त्याच्या पुढे बाण द्यायचा, पुढे जाणारा, त्याच लाईनवर थोडासा 1 इंचाचा. बरोबर. त्या बाणाच्या डोक्यावर लिहा, म्हणजे त्या ओळीवर वरच्या बाजूला प्रतियोगी. वर, बाणाच्या पुढे नाही, बाणाच्या वर सांगितलं, बाणाच्या पुढे नाही सांगितलं. बाण 1-1.5 इंचाचा बाण द्या, मोठी जागा भरपूर आहे आपल्याकडे. काय लिहिलं? प्रतियोगी. आता नीलरूपवत्वा भाव याचा प्रतियोगी कोण आहे? नीलरूपवत्व. म्हणून त्या बाणाच्या पुढे लिहा नीलरूपवत्व. लिहिलं? नीलरूपवत्व लिहिलं. आणि लक्षणामध्ये जो प्रतियोगी शब्द होता ना, त्याच्या खाली अधोरेखा करा प्रतियोगी. आणि तो तिथून बाण घेऊन जा कुठं? प्रतियोगी जो नीलरूपवत्व आहे ना, बाणाच्या पुढचा, त्याच्यावर घेऊन जायचा. कळलं? प्रतियोगी कोण आहे? नीलरूपवत्व. बरोबर आहे की नाही? हा. मग आता या श्वेत गाईला घेऊन सामानाधिकरण्य काय बोलता येईल? बोला. लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव. आणि त्या अत्यंताभाव प्रतियोगी तू कुठे गेलं? नीलरूपत्वाच्या ठिकाणी. आणि तेच आपलं काय आहे? अव्याप्तिग्रस्त लक्षण आहे. कोण? नीलरूपत्व. मग त्याच ठिकाणी लक्षणाचा काय झाला? संबंध. कळलं लक्षण? आता पूर्ण बोलू पहिल्यापासून. लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सती लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगित्वम. बोला. अव्याप्ती. हा, लक्षण बोलायचा. लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सती लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगित्वम. हे लक्षण. कळलं? पुस्तकात पहा बरं, लक्षण असंच आहे का? अव्याप्तिस्तो. वाचा. लक्षतावच्छेदक नाही, समानाधिकरण्ये सती. नंतर दुरुस्त करून घ्या. चला पुढे जाऊया. लक्षतावच्छेदक समानाधिकरण्ये सती लक्षतावच्छेदक समानाधिकरण अत्यंताभाव प्रतियोगित्वम. झालं जी? चला बंद करा पुस्तक. आता राहिले कोणतं? असंभाव. काय लक्षण आहे जी? असंभाव. ठीक आहे ना? ध्यान द्या.
असंभवाचं उदाहरण दिलं होतं काय? एकशपवत्वम एकशपवत्वम गोः लक्षणम. काय जी? एकशपवत्वम गोः लक्षणम. बरोबर आहे, ध्यान द्या. एकशपवत्व हे लक्षण आहे. लक्ष कोण? गौ. लक्षता कुठे? गाईच्या ठिकाणी. लक्षता कुठे आहे? गाईच्या ठिकाणी. लक्ष कोण आहे? गाय. लक्षतावच्छेदक कोण आहे? गोत्व. गोत्व कुठं राहतं? गाईच्या ठिकाणी. मग आता विचार करा तुम्ही, शोधत निघा 5, 50, 100, 200 गाईला बघून या. गाय, हा इथं गोत्व आहे बरोबर, पण एक शपवत्व नाही आहे भाऊ. अर्थात एक शपवत्व आहे का तिथं? काय एक शपवत्वाचा काय आहे? अभाव. चला ह्या गाईचं ठिकाणी नसेल बुवा, दुसऱ्या काही ठिकाणी जाऊन पाहू. असे 100 गाई तुम्ही बघितल्या, पण तुम्हाला सर्व ठिकाणी काय सापडलं बरं? एक शपवत्वाचा अभाव. मग काय व्याप्ती तुमच्या लक्षात आली? जिथं जिथं गोत्व आहे, ध्यान द्यायची, जिथं जिथं गोत्व आहे तिथं तिथं काय? एक शपवत्वाचा अभाव आहे. कळलं की नाही? जसं तुम्हाला पाहिलं की जिथं जिथं धूम आहे तिथं तिथं वन्नी. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्नी. तसं इथं काय होईल बरं? यत्र यत्र गोत्वम तत्र तत्र एक शपवत्वाभाव. काय जी? यत्र यत्र गोत्वम तत्र तत्र एक शपवत्वाभाव. आहे की नाही? एक शपवत्वाभाव आहे की नाही? आता ध्यान द्या. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्नी या म्हणण्यातून व्याप्य कोण? धूम. व्यापक कोण? वन्नी. बरोबर आहे की नाही? तसं आता जी व्याप्ती तुम्ही बोललात, गोत्व आणि एक शपवत्वाचा अभाव घेऊन बोला पुन्हा एकदा. यत्र यत्र गोत्वम तत्र तत्र एक शपवत्वाभाव. व्याप्य कोण? एकशपवत्वम. यत्र यत्र पदाने जो येतो तो व्याप्य असतो. 1000 वेळा सांगितलंय. यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी. इतकं सुद्धा डोक्यात बसत नाही. हा काय? व्याप्य कोण आहे? गोत्व. व्यापक कोण? एक शपवत्वाभाव. पुन्हा बोला व्याप्ती. यत्र यत्र गोत्वम तत्र तत्र एक शपवत्वाभाव. व्याप्य कोण? गोत्व. व्यापक कोण? एक शपवत्वाभाव. एक शपवत्वाभाव. झालं की नाही? बरोबर आहे की नाही? मग आता त्या अभावाचा एक शपवत्वाभाव त्याचा प्रतियोगी कोण? एक शपवत्व. काय जी? एक शपवत्व हे काय झालं? प्रतियोगी. आणि ते काय आपलं लक्ष. मग आता आपल्याला काय म्हणायचं? काय? यत्र यत्र गोत्व. गोत्वापेक्षा व्यापक आहे कोण? एक शपवत्वाचा अभाव. आणि गोत्व काय आपलं? लक्षतावच्छेद. गोत्व काय आहे? गोत्व व्यापक. बघा व्याप्ती बोला पुन्हा. यत्र यत्र गोत्वम तत्र तत्र एक शपवत्वाभाव. झालं. मग गोत्व व्यापक एक शपवत्वाभाव आपण बोलू शकतो की नाही? गोत्व व्यापक म्हणजे गोत्वापेक्षा व्यापक आहे कोण? अभाव. व्याप्ती बनली ना. गोत्व व्यापक एक शपवत्वाभाव. बोला. गोत्व व्यापक एक शपवत्वाभाव. काय काय? गोत्व व्यापक एक शपवत्वाभाव. एवढं लागलं की नाही? हा. गोत्व काय आपलं? लक्षतावच्छेदक. गोत्व काढायचं, लक्षतावच्छेदक पद जोडायचं. मग काय होईल? लक्षतावच्छेदक व्यापक एक शपवत्वाभाव. एक शपवत्वाभाव. बरोबर आहे की नाही? परंतु सर्व ठिकाणी एक शपवत्व राहील का? नाही. कुठे एक शपवत्व लक्षण आहे, कुठे दुसरं काही लक्षण राहील जे की अव्याप्तिग्रस्त आहे. म्हणून एक शपवत्वाभाव असा उच्चार न करता फक्त एवढंच बोलू अभाव. काय बोलू? अभाव. मग काय होईल आता? लक्षतावच्छेदक व्यापक अभाव. व्यापक म्हणजे व्यापकीभूत अभाव आणि त्या अभावाचा प्रतियोगी. मग काय होईल बोला? लक्षतावच्छेदक व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्वम असंभवस्य लक्षणम. बोला. लक्षतावच्छेदक व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्वम असंभवस्य लक्षणम. व्यापकीभूत अभाव त्याचं प्रतियोगी. बरोबर? बोला पुन्हा. लक्षतावच्छेदक व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्वम असंभवस्य लक्षणम. लक्षतावच्छेदक गोत्व त्याच्यापेक्षा व्यापकीभूत अभाव एक शपवत्वाभाव. एक शपवत्वाभावाचा प्रतियोगी कोण? एक शपवत्व. लक्षणाचा समन्वय झाला. झालं की नाही? लिहा लक्षण.
लक्षतावच्छेदक व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्व. ठीक, चला ध्यान द्या. झालं ना. लक्षतावच्छेदक याच्या खाली अधोरेखा, अधोरेखा बांध्या, त्याच्या खाली हा गोत्व. उदाहरणामध्ये व्यापकी भूत याच्या खाली अधोरेखा करा. झालं. आणि पुढे अभाव याच्या खाली अधोरेखा करा वेगळी, त्याच्या खाली बाण द्या अभावाच्या खाली. त्या बाणाखाली एक शपवत्वा भाव. एक शपवत्वा भाव, त्याच रेषेवर एक शपवत्वा भाव शब्द लिहिला ना, त्याच्या पुढं सरळ बाण द्या पुढं, आणि त्या बाणाच्या पुढे लिहा एक शपवत्व. लिहिलं. आणि लक्षणामध्ये प्रतियोगी शब्द आहे. लक्षणामध्ये त्या प्रतियोगी शब्दाच्या खाली अधोरेखा करा, प्रतियोगी. आणि त्या प्रतियोगीच्या पासून बाण घेऊन जा पुढं एक शपवत्वाकडे. लक्षात आलं की नाही. एक शपवत्व अभाव याच्या पुढे बाण घेऊन एक शपवत्व लिहिलं होतं ना, तिथं बाण घेऊन जायचं, म्हणजे तो प्रतियोगी आहे. कळलं का नाही आता. आणि मध्ये एक सुटलं काय, व्यापकी भूत, त्याच्या खाली बाण वाढा, थोडा खाली नाही अजून, म्हणजे तुम्हाला मोकळं लिहिता येईल. साऱ्या वळीच्या खाली द्या बाण, तिथं दिला. आणि त्या बाणाखाली हा यत्र यत्र गोत्वम, यत्र यत्र गोत्वम, तत्र तत्र एक शपवत्वा भाव. तत्र तत्र एक शपवत्वा भाव. कळलं. याच्यातून काय कळलं, व्याप्य कोण व्यापक कोण कळलं ना. आता ही जी ओळलेली तुम्ही काय ओळलेली, यत्र 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 गोत्वम याच्या खाली अधोरेखा करा, त्याच्या खाली बाण द्या खाली उभा, त्याच्या खाली या व्याप्य, त्या व्याप्य शब्दाच्या खाली कंसात लिहा गोत्वम. झालं. आणि काय ओळी ती पूर्ण वाचा, यत्र 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 गोत्वम तत्र तत्र एक शपवत्वा भाव. तत्र तत्र एक शपवत्वा भाव याच्या खाली अधोरेखा, तत्र तत्र एक शपवत्वा भाव, त्याच्या खाली उभा बाण द्या, त्याच्या खाली हा व्यापक, व्यापक शब्दाच्या खाली या कंसात नील रूपवत्वा भाव. हा सॉरी एक शपवत्वा भाव, एक शपवत्वा भाव. एक शपवत्वा भाव. बरोबर. आता व्यापक कोण झाला, एक शपवत्वा भाव. व्याप्य कोण झाला, गोत्व. कशावरून कळलं, यत्र यत्र गोत्वम तत्र तत्र एक शपवत्वा भाव. लक्षतावच्छेदक कोण आहे, गोत्व. त्याच्यापेक्षा व्यापकीभूत अभाव कोण झाला, एक शपवत्वा भाव. त्याचा प्रतियोगी कोण, एक शपवत्वा. अर्थात अव्याप्ती दोषाने ग्रस्त झालंय लक्षण. कळलंय ना. लक्षण समन्वय कळला. लक्षण बोला. लक्षणावच्छेदक व्यापकीभूत अभाव प्रतियोगित्वम असंभवस्य लक्षणम. बरोबर. बघा पुस्तकात लक्षण बरोबर आहे की नाही, सापडलं का. असंभवस्तु लक्षतावच्छेदक व्यापकी भूत अभाव प्रतियोगित्व. आलं लक्षात. हा झालं. पुढे काय आहे मग, बस ठीक आहे. तर याचं चिंतन करा, अनुवाद करावं लागेल. हा चित्र समोर आणायचे. आणि आता सारं लिहून दिलंय आंधळा म्हणून सुद्धा हे वाचून
जाणू शकेल. व्याप्य कोण, व्यापक कोण, लक्षण समन्वय काय, चित्र काय, कोणती गाय समोर कधी आणायची, म्हैस समोर कधी आणायची, हे कळलं आता हे पाहिल्यावर. कळलं ना. फक्त काय केलं पाहिजे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय